नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एक कथा, मुक्काम पोस्ट करिअर वाया स्वयंपाकघर. ऋता तणतणातच घरात शिरली. हातातली पर्स सोफ्यावर फेकत मोबाईलवर काहीतरी सर्च करत बसली. मनासारखं सापडल्यावर क्षणात ते कोणाला तरी पोस्ट केल्यावरच ती खऱ्या अर्थाने घरात आली. आईने पाणी आणून ठेवलंय हे जणू गृहीत असल्याने ते पाणी तिने पिलं. हुश्य करत स्वतःची हजेरी दिली. जेवायला पानं घेत घेत आई म्हणाली, चल ग लवकर, बाबा आणि सर्वेश खोळंबलेत जेवण्यासाठी. ऋता काहीशी नाराजीने उठून फ्रेश व्हायला गेली. जेवताना रोजची विचारपूस सुरू झाली. तेव्हा ऋताच्या शांततेचं सर्वांनाच नवल वाटलं. बाबा म्हणाले, आज काही बिनसलंय? या प्रश्नाची वाट पाहत असलेल्या ऋताने आईला म्हटलं, आई, तू किती वर्षांपासून स्वयंपाक करतेस ग? आईने आश्चर्याने विचारलं, का ग? आमटी आंबट झालीये का फार? तरी मला. तिला मध्येच तोडत ऋता म्हणाली, नाही ग, सगळं छान आहे. पण मला सांग, तू केव्हा शिकलीस स्वयंपाक करायला? ऋताचा रोख लक्षात आल्यावर आई म्हणाली, अगं, माझी आई म्हणजे तुझी आजी आजारी असताना करावा लागायचा पूर्ण स्वयंपाक. अर्थात आजोबा मदत करायचे थोडी थोडी. मी आणि चंदू नंदूला कामाला लावत असे. ऋताला आता मोघम उत्तर नको होतं. ती म्हणाली, पण कितव्या वर्षापासून स्वयंपाक करू लागलीस तू? अगं ऋता, समजू लागलं तेव्हापासून रोज आईला तिच्या कामात थोडी थोडी मदत तर करायचेच मी. म्हणजे ती आपोआप व्हायची. भाजी चिरणं, कोथिंबीर निवडणं, लसूण सोलणं, कोशिंबीर करणं, पापड भाजणं, मिक्सरमधून चटणी काढून देणं, शेवटची एखादी भाकरी करून देणं, पुरणाची डाळ वाटून देणं, अशा छोट्या मोठ्या कामाची सवय होतीच मला. ऋता जराशी रागातच म्हणाली, मग तू मला का नाही शिकवलंस हे सगळं करायला? मला कुठं येतं यापैकी काही? शेवटच्या वाक्याला तर ऋताचा रडका स्वर लागला. तिचं ते रडकं चिडकं बोलणं ऐकून सगळेच हसले. तशी ती आणखीनच चिडत म्हणाली, आई, मलाही समजू लागल्यापासून का नाही स्वयंपाक शिकवलास? चौकशीची नाळ काही केल्या सापडेना. तरी आई प्रसंग सावरण्यासाठी म्हणाली, अगं, त्यात काय, सोप्पं तर आहे, येईल सावकाश. तसं आगीत तेल ओतल्यासारखं झालं. सावकाश काय, आणि कधी येणार मला स्वयंपाक? अगं आई, मी आता मोठी झालीये, पण एक कप चहाला किती साखर आणि दूध लागतं हे सुद्धा मला माहीत नाही. उद्या मी परदेशात गेले तर कसं व्हायचं माझं? असं म्हणत ऋतानं जेवण संपवलं सुद्धा. आता आईला थोडा सुगावा लागल्यासारखं झालं. पण ऋताचं तेच पालुपद सुरू होतं. आई, मला पद सुरू होतं. आई, मला का नाही शिकव? आतापर्यंत गप्प असलेला सर्वेश समजुतीच्या स्वरात म्हणाला, अगं दीदी, माई आजी आजारी होती म्हणून आपली आई शिकू शकली. पण आपली आई आजारी पडली की तुला आपोआप येईल ना सगळं? एवढा वेळ आतल्या खोलीत बसलेली आजी चढ्या स्वरात म्हणाली, भरल्या घरात आजारपणाच्या गोष्टी कोण करतंय? आजीचा आवाज ऐकल्याबरोबर बाबांनी वादाचा ताबा घेतला. ऋता, तुझी आई या घरात आली तेव्हापासून तिने स्वयंपाकघर सांभाळलं. कधी वेळ आलीच तर आजी असतेच ना मदतीला. त्यामुळे तुझ्यापर्यंत कामाची वेळ आलीच नाही. त्यांचीच री पुढं ओढत आई सांगू लागली, पाहुणे रावळे आले की तुला सारं काही सांगावं तर तुझा क्लास नाही तर परीक्षा तरी. बरं, ते काही नसलं तर रोजचा अभ्यास तरी असतोच. त्यातूनही फुरसत मिळालीच तर टीव्हीवरचा कार्यक्रम महत्वाचा. अशा अडथळ्यांची शर्यत पार करत असताना तुझ्यापर्यंत कामाची गाडी येणार तरी कशी? आता जरा नोकरीला लागून या सगळ्या चक्रातून सुटलीस तर नोकरीच्या धावपळीत अडकलीस. शनिवार रविवार तर तुमचे वीकेंडचे सेलिब्रेशन. सांग बरं, केव्हा करणार तू स्वयंपाकघरात काम?
त्यामुळेच माझा केवढा इन्सल्ट झालाय, असं म्हणत ऋता ताटावरून उठली. कोणाला काहीच समजलं नाही. आत्तापर्यंत शांत असलेल्या आईने मात्र वैतागतच विचारलं, ऋता, नक्की काय झालंय? काय बिनसलंय? कोणी केला तुझा इन्सल्ट? स्वतःला सावरत ऋता परत टेबलापाशी आली. स्वतःला शांत करत आईला म्हणाली, की आज ऑफिसमध्ये एक टेस्ट झाली. म्हणजे परवा सर म्हणत होते, कोण कोण फॉरेनमध्ये जॉब करायला उत्सुक आहेत त्यांनी फॉर्म भरून द्या. मी सुद्धा दिला. त्या संदर्भात काल एक टेस्ट घेतली गेली, ज्यामध्ये अनेक सामान्य ज्ञानावरचे प्रश्न होते. तुम्हाला विदेशातील कल्चर, तिथले एटिकेट्स, सामाजिक संकेत याविषयी काय माहिती आहे, या संदर्भात ते प्रश्न होते. आई लगेच म्हणाली, मग त्यात काय एवढं? नंदू मामाकडून तुला बरीच माहिती मिळते ना नेहमी, आणि तुमच्या सगळ्या फिल्म्समधून तसलं सगळं काही दाखवतातच की. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऋता म्हणाली, आई, पण त्यात विचारलं होतं, तुम्ही रोज काय ब्रेकफास्ट करताल? काय जेवण करणं शक्य आहे तुम्हाला? दिलेल्या जिन्नसामधून तुम्ही काय बनवू शकाल? असंय होय. काय काय होतं त्यात? आणि तू काय तयार केलंस, म्हणजे लिहिलंस? आईने विचारलं. तसं ऋता चिडचिडतच म्हणाली, मी काय लिहिणार? मला तर कोणतीच रेसिपी येत नाही, म्हणजे पदार्थ करता येत नाहीत. आई, तुमचा दिनक्रम कसा असेल या रकान्यात मी फक्त झोपणं, उठणं, ऑफिसला जाणं एवढंच लिहिलं. कारण तू फक्त तेवढंच करतेस, सर्वेशने दुजोरा दिला. आईने त्याला दटावलं. ऋता पुढं सांगू लागली, बॉसनी केबिनमध्ये सर्वांच्या समोरच विचारलं, ऋता, तू खोलीची क्लिनिंग, कपड्याची क्लिनिंग, ब्रेकफास्ट करणं, किचन स्वच्छ करणं यांचा तर साधा उल्लेखही केला नाहीस. तू या सगळ्यांशिवाय राहणार आहेस की काय? ऋताला मध्येच तोडत आई म्हणाली, अगं, त्यांना सून म्हणून हवी आहेस तू की वर्कर म्हणून? ऋता चिडून म्हणाली, अगं आई, MBAच्या विद्यार्थ्यांकडून, एका मॅनेजरकडून ही सगळी मॅनेजमेंटची गरज असते. अगं, जिला वेळेचे नियोजन, कामांची क्रमवारी ठरवता आली नाही, तर ती कंपनीचं वार्षिक नियोजन कसं काय करणार? आणि हो, मला जरी ही कामं कामवाल्यांकडून आणि नोकरांकडून करायची असतील, तर त्यांच्या वेळा, पगार, उपलब्धता, कामातील कौशल्य यांचाही लेखाजोखा हवाच की. आता मला तू सांग, काय चुकलं सरांचं? आई आश्चर्याने पाहतच म्हणाली, ऋता, किती बारीक सारीक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ना गं. सरांचं नाही तर तुझंही चुकलंच. अगं, कधी स्वतःहून काम केलंयस का तू? सकाळी उठल्यावर अंथरूण आवरण्या इतकाही वेळ नसतो तुला, मग केर वारे तर सोडाच. आईने पण आता ऋताला चांगलंच फैलावर घेतले होते. यावर वैतागलेली ऋता आईवर राग काढत बोलू लागली, चुकले मी की तू? शाळेत असल्यापासून एक्स्ट्रा क्लास होते ते करता करता जेवणा झोपण्यापुरती घरी यायचे. नंतर तर कॉलेज, स्पर्धा, परीक्षा आणि सुट्टीतील वेगवेगळे कॅम्प यात 5-6 वर्ष कशी निघून गेली ते कळालंच नाही. बरं, सुट्टीच्या दिवशी माझ्या उशिरा उठण्यावर का नाही घेतला तू आक्षेप? सणावाराला मदत का नाही करू दिलीस कधी? अगं, केर काढणं, लादी पुसणं ही कामं तर कामवालीच करू शकते असं वाटायचं मला. पोळीवाली बाईशिवाय पोळ्या कोणाला येत असतील हे मला माहिती नव्हतं. पुरणासाठी डाळ वापरतात का पीठ? शिरा म्हणजे रवा, साखर, तूप एकत्र करून शिजवणं हे कळलं मला. आणि थालीपीठ करताना थाली नावाचं धान्याचं पीठ वापरतात असं माझा समज होता. ऋताचं हे असामान्य पदार्थ ज्ञान ऐकून आई आश्चर्यचकित झाली. तिला हसावं का कीव करावं असं झालं. स्वतःलाही अपराध्यासारखं वाटू लागलं. कारण ऋताच्या या ज्ञान अज्ञानाला नकळत ती सुद्धा जबाबदार होतीच. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. भाकरी का करपली या प्रश्नाचं तिला उत्तर ठाऊक होतं.
ऋताला सावरत आई म्हणाली, ऋता, तू म्हणतेस तसं मीही मुद्दाम कोणतीही जबाबदारी तुझ्यावर टाकली नाही ग. पण आपणहून करण्याची तयारीही तू दाखवली नाहीस. एखादा पदार्थ, एखादी भाजी आज चविष्ट का लागतेय? वरणात काय कमी झालंय म्हणून ते रोजच्यापेक्षा वेगळं वाटतंय? आज आपल्या आवडीचे चिरोटे आईने कसे काय तयार केले हे तू स्वतःहून कधी जाणून घेतलं नाहीस आणि मीही जाणवून दिलं नाही. वातावरण जास्तच ताणलं जातंय हे लक्षात आल्यावर आजी म्हणाली, अगं सूनबाई, कोणी काही चुकलेलं नाही, फक्त दुर्लक्ष झालंय. आता यावर तोडगा काय? तर रोज ऋतानी आवरत स्वयंपाकघरातही डोकवायचं. सुट्टीच्या दिवशी एक तरी नवीन पदार्थ करून पाहायचा. मग बघ कसा सगळा स्वयंपाक येईल महिनाभरात. ऋताला हायसं वाटलं. ती चटकन म्हणाली, आजी, मग मलाही तुझ्यासारखा आईसारखा स्वयंपाक करता येईल? तिला मध्येच तोडत आई म्हणाली, ऋता, स्वयंपाक कोणासारखा करायचा नसतोच मुळी. तो रुचकर, पौष्टिक, पोटाला, मनाला संतुष्ट करणारा असावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातले सगळे पदार्थ मला आवडतात म्हणून केले असे नकोत, तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांचा त्यामध्ये समावेश असावा. हो, कारण स्वानंदासाठी तर कोणीही जगतोच. आताशा तर स्पेस की फेस द्यायच्या भानगडीत दुसऱ्यांचा विचारही करत नाही कोणी. देण्याची आपली संस्कृती आहे, तेव्हा दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी त्याच्या आवडीनिवडीचाही विचार करायला हवा आपण. आजीनी आईची री ओढली. बाबा म्हणाले, ऋता, तुला जसं वाटतंय की ड्रायव्हिंग, स्विमिंग यायलाच हवं, तसं कुकिंगही यायला हवं बरं. नोकरी करणारी असो वा करणारा असो, प्रत्येकाने पोटासाठी कमावताना पोटासाठी अन्न शिजवण्याचंही काम शिकायलाच हवं. कारण पोट तर प्रत्येकालाच आहे. स्वतःच ठाम निश्चय करत ऋता म्हणाली, चला, उद्या सुट्टी आहे. मी उद्याच एखादा तरी पदार्थ करणार. करिअरच्या गावाला व्हाया स्वयंपाकघरच जावं लागणार हे आता मला कळलंय. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.